या पट्ट्यामध्ये तुम्हाला ते दत्त मंदिर भेटेल. काय गेले माहित नाही, पण त्याचा एक पाय जर इथे ना, दुसरा पाय इथे. नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत. आज आपण चाललो आहोत एक जंगल ट्रेक करायला. सध्या मी आहे बदलापूर आणि अंबरनाथ या महामार्गावर स्थित नेवाळी नाका इथे. आणि आता माझे 2 फ्रेंड्स मला जॉईन करणार आहेत. तर आपण सगळ्यात पहिले त्यांना कॉल करूया. प्रदीप, कुठे आहे तू? मी नाक्यावर पोचलो आहे, नेवाळी नाका. नाक्यावरून आहे ना, आमच्या साईडला आहे ना, मध्ये नको येऊ, म्हणजे रस्ता ते इकडे आहे. आलो 5 मिनिटात. सो मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि आता आपण जाणार आहोत एक जंगल ट्रेक. काय ट्रेक असणार तो तुम्हाला पुढे समजेलच ब्लॉगमध्ये. सो भेटूया आता. आज आपण आलो आहोत मलंगडचा ट्रेक करायला. आपल्यासोबत प्रदीप आहे, जो याच गावातला आहे लोकल, आणि त्याचा मित्र पण पुढे आहे उभा. आपण बघूया कसा काय ट्रेक होणार आहे. कुशिवली हा बेस विलेज आहे आणि इथूनच पुढे ट्रेक चालू होतो. सो आता प्रदीपला विचारूया आपण कसा काय ट्रेकचं त्यांनी प्लॅनिंग केलं. सुप्रभात, माझं नाव प्रदीप, मी संकेत, मी आणि रुपेश, आम्ही तिघेजण आज ट्रेकिंगला चाललो आहे. ट्रेकिंग आपलं चालू होतं आहे कुशिवली गावातून. कुशिवली गाव हा बेस विलेज आहे, मलंगडच्या एक आधीचं गाव आहे. हा मलंगड बेस वाडी गावाच्या आधी. तर इथून आपण मागच्या साईडून जे मलंगडचं जे ट्रेक आहे ते ट्रेक करणार आहे. माथेरानचं जे डोंगर आहे ते माथेरानच्या डोंगराच्या जे मागची बाजू आहे, तर त्या साईडला आपण ट्रेकिंगसाठी चाललो आहे आता. आणि आज आता वाजले आहेत 6 पावणे 6 वाजले आहेत. तर हा बेस विलेज आहे, इथे आपण गाडी पार्किंग करून त्याच्यानंतर आपण आतमधून ट्रेकिंग चालू करणार आहे. तर बघूया मित्रांनो कसा काय होतोय ट्रेक. आणि चला आता लवकर स्टार्ट करूया, वेळ न वाया घालवता. मित्रांनो, आपल्याला प्रदीप बऱ्याच दिवसांनी भेटला आहे. वेळात वेळ काढून तो आपल्याबरोबर आज ट्रेक करणार आहे. आणि मी खास करून त्यालाच बोलवलो, कारण तो इकडचा लोकल असल्यामुळे त्याला इकडचे सगळे रस्ते वगैरे माहिती आहेत. तुम्ही पण जर अशा ठिकाणी ट्रेकला जात असाल तर एखाद्या लोकल व्यक्तीला तुमच्यासोबत नक्की घेऊन जा. सो कारण हे जंगल आणि जे सह्याद्री माउंटन्स आहेत ते जेवढे दिसतात तेवढे इझी नाही आहेत. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आता प्रदीपनी आणि रुपेशनी गाड्या लावल्या आहेत. आणि बघा, हा जो रस्ता दिसतोय ना, हाच आपण ट्रेक करत जाणार आहोत. आणि इकडचा एक व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथून टर्न होता ना, जो माउंटन दिसतोय याच्या त्या साईडला आपला जो नवीन एलिव्हेटर आहे तो सुरू झाला आहे. आणि आपण त्याच्या बॅक साईडला आहोत आणि इथून आपण ट्रेक करत आहोत. सो खूपच ॲडव्हेंचरस असा हा ट्रेक होणार आहे. बघूया. आपण सकाळी करेक्ट 6 वाजता हा ट्रेक चालू केला आहे. आणि प्रदीप, किती वाजेपर्यंत आपण पोचू वरती? आपण तरी पण 9:30-10 पर्यंत पोहोचू. सो प्रदीपच्या म्हणण्यानुसार आपण 9:30-10 पर्यंत वरती पोचू. इथे बघू शकता तुम्ही एक वॉटरफॉल दिसतोय आपल्याला. हा पावसाळ्यात हा मस्त असणार एकदम. काही वाट पुढे चालून आल्यावरती असं दगडावरती तुम्हाला ॲरो पाहायला मिळतील, जेणेकरून आपल्याला वाट शोधायला मदत होते. सो मित्रांनो, आता आम्ही घेतला आहे दुसरा पॉज. चढाई ही 180 डिग्रीमध्ये असल्यामुळे
चालण्यासाठी आपली एंड्युरन्स लेवल खूप हाय असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ट्रेक चालू करत असाल तर अर्ली मॉर्निंग चालू करा, कारण एकदा का ऊन पडायला सुरुवात झाली की मग वरती चढणं अजूनच मुश्किल होऊन जातं. आणि थोडं वरती चढून आल्याच्या नंतर हा इथे आपल्याला एक दगडावरती साईन दिसतो, तिथे मेन्शन केलं आहे शिव मंदिराकडे. सो बघूया पुढे मे बी शिव मंदिर असण्याचे चान्सेस आहेत. इकडे बघू शकता मित्रांनो, प्रदीपनी आपल्यासाठी काजू म्हणजेच बोंडू म्हणतात त्याला, आणि भाषेमध्ये बोंडू आणि चिकू आणलेत. बोंडू प्रदीप कुठे मिळाले तुला? भेटले आमच्यात एक रिलेटिव्ह होते त्यांच्या बागेमध्ये. ओके. सो मित्रांनो आता मी बोंडू खातोय. टेस्ट एकदम मस्त आहे. आपण इथून ट्रेक करत असं आलो आणि इथे आल्याच्या नंतर हा रोड दिसतोय ना, हा रस्ता जातो आपला बाले किल्ल्याकडे. आणि आपल्याला आता जायचं आहे इथून. हा रोड जातो मग अशी आपण बघितलं ना शिव मंदिर, तर हा रोड शिव मंदिरकडे जातो. आणि इथे आम्ही घेतला आहे तिसरा स्टॉप, पाचवा स्टॉप सॉरी. प्रदीप कसं वाटतं तुला? हाय, खुशी आहे, आनंद आहे, पण थोडंसं दमलो आहे. हो नक्कीच. तर येतेच आहे. जेवढा वाटतो तेवढा इझी नाही मित्रांनो हा ट्रेक. कारण जर तुम्ही बघितलं मोस्टली यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल, जो पण ट्रेक केला आहे तो आपला नॉर्मल जो रोड आहे त्यांनी केला आहे. आणि हा जो रोड आहे तो आम्ही मलंगडच्या मागच्या बाजूनी करतोय ना, मागच्या बाजूनी करतोय. सो हा जास्ती लोकांना पण माहिती नाही, त्यामुळे हा डेस्टिनीपेक्षा जर्नीमध्ये. हो. आणि रुपेश बोलल्याप्रमाणे डेस्टिनीपेक्षा आपल्या जर्नीमध्ये जेवढी मजा येते ती खरी मजा आहे. दोन तासाच्या ट्रेक नंतर आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी. तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता, तो जो दिसतोय तो आहे मलंगडाचा मेन सुळका. तो बघा मित्रांनो, तो जो दिसतोय ना तोच आहे आपला बाले किल्ला, मलंगडचा बाले किल्ला. आणि आज आपल्याला जायचं आहे त्या साईडला ट्रेक करून. इथे रुपेशला करवंद दिसली आहेत आणि भूक लागली. बघूया आता, भूक लागली आहे. करवंद म्हणजे तुम्ही बघू शकता रानमेवा आहे हा. ओके बघा. आणि इथे पण प्रदीपनी शोधून काढलेत दोन. ही कच्ची आहेत, अजून पिकलेली नाही आहेत. सो मित्रांनो आता आपण करवंद खात आहोत. मग अशी आपण प्रदीपने आणलेला बोंडू खाल्ला, खूपच भारी चव होती त्याची. आता ही करवंद बघू शकता तुम्ही, कच्ची आहेत पण टेस्टी लागत आहेत. आमच्या मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. रुपेशच्या म्हणण्याप्रमाणे आता आपण 50% ट्रेक कंप्लीट केला आहे. आणि जो तुम्हाला मागचा जो सुळका दिसतोय आपल्याला तिकडेच जायचं आहे. तो अजून किती वेळ लागेल? अजून एवढाच वेळ, 1.5 तास. अजून 1.5 तास आपल्याला वरती पोचायला लागेल. मित्रांनो बरंच यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल, ही जी मधली जी गॅप दिसते ना, ते तिकडेच ते 2 पाईप आहेत आणि इथूनच आपल्याला बाले किल्ल्याकडे जाता येतं. आणि रुपेशनी जसं सांगितलं, हा जो हिरवा पट्टा आपल्याला दिसतोय ना, इथेच दत्त मंदिर आहे. आणि हे बघा, हे तुम्ही बघू शकता प्रिव्हियस ट्रेकचे काही व्हिडिओ, काही फोटो. प्रिव्हियस ट्रेकमध्ये रुपेश जेव्हा गेला होता, हे जे दिसतंय ना हेच ते दत्त मंदिर आहे, वरचा व्ह्यू आहे. सो जर तुम्ही कधी तिकडे गेलात तर याच पट्ट्यामध्ये तुम्हाला ते दत्त मंदिर भेटेल. आणि जाण्यासाठी रस्ता, मुख्य रस्ता मेन रस्त्याकडूनच आहे. ओके. ढग मस्त आलेत. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता, वरती आल्यावरती इथे आपल्याला हे असे वस्ती दिसते.
आणि हे बघा हे छोटे छोटे कुत्रे आपल्या स्वागतासाठी आलेत. छोटे छोटे पपीज. वा काय नाही करणार, आरामात चालत राहा. नाही काहीच नको करू, काहीच नको करू. हे बघ आरामात चालत राहा, आरामात चालत राहा, काहीच लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. ए काही नाही, चला बाजूला वा. बिस्किट नाही आणली रे, आमच्याकडे काय नाहीये बाबू. काय नाही काय नाही करणार. पहाडेश्वर हे बघा इथे आल्यावरती तुम्ही बघू शकता हे पहाडेश्वर शिव मंदिर. वा मस्त आहे. बिस्किट नाही आणलं. अरे मारलं. हा बघा सकाळचा योगा चालू आहे याचा. काय रे कुठल्या प्रकारचा योगा करतोय तू? हे बघा इथे पिंड बघू शकता तुम्ही. आणि इथे स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी मूर्ती आहे. खूपच सुंदर असं देवस्थान आपण इथे बघू शकतो. हे जे मंदिर आहे, आता रुपेश म्हणाल्याप्रमाणे आम्हाला प्रश्न पडलेला की हे मंदिर इथे बांधलं कसं असेल. तर त्याच्या म्हणण्यानुसार याचं जे सामान आहे ते डोक्यावरून आणण्यात आलं आणि ज्या विटा आहेत त्या विटा इथेच बनवण्यात आल्यात. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल ज्या पण आपण सह्याद्रीच्या ट्रेक्समध्ये आपण ट्रेक करायला जातो तेव्हा आपल्याबरोबर हे कुत्रे आपल्याला दिसतात. तर आता हे 2 कुत्रे आहेत आमच्याबरोबर. मे बी हे आमच्याबरोबर आता वरतीपर्यंत असतील. जर तुम्ही इथे ट्रेकला येत असाल, इथेच नाही सह्याद्रीमध्ये कुठेही, तर एक पार्ले बिस्किटचा पुडा जवळ नक्कीच ठेवा. हे असे आपल्याबरोबर जे कुत्रे येतात ते बिचारे आपल्याबरोबर येतात आशेने आपल्याकडे काय असेल तर. सो आज तर आमच्याकडे काय नव्हतं, पण तुम्ही जर येत असाल तर यांच्यासाठी एक पार्ले बिस्किटचा पुडा नक्की घ्या. परत एक झाड दिसत असेल. रुपेशच्या म्हणण्याप्रमाणे हे कुठलं फळ म्हणाला? आलू बुखार म्हणून असतात. मे बी तेच येते, पण कच्चे आहेत सध्या. पावसाळ्यामध्ये म्हणजे जूनच्या महिन्यामध्ये हे पिकतात फळ. ही एक कन्फ्युजिंग पॉइंट लागतो. एक रोड हा इथून एक वाट जाते आणि आपण या साईडने आलो ट्रेक करत. एक ही वाट इथे जाते जी वरती सुळक्याकडे जाते आणि एक वाट ही ह्या साईडने जाते. तर रुपेशच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला या साईडने जावं लागेल ट्रेक करत. तर बघूया आता. हे बघा हे आमचे ट्रेकर्स आमच्या बरोबर आहेत. हा एक आणि तो दुसरा तिकडे. यार पण इथे किती लांब आहे? खूप काय मिस होईल. वर जायचं का नंतर? हा नंतर जाऊ ना इथनं वरती आपल्याला. इथे पण ती एक रस्त्याचा हे आहे का, 3 रस्ते लागतात. आपण तिकडनं आलो 2 रस्ते. ओके वरनं जातो. बाकी मग तो दिसते ना हा ते दाखव. हे तो जो सुळका आहे तो तिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे वरचा. ओके. आणि जो ग्राउंड वर जातो तो धबधब्याकडचा रस्ता. धबधब्याकडचा. जो पावसाळ्यामध्ये धबधबा. तर आता आपण इथे इकडून चाललोय. आपण धबधबा बघून मग वर जाऊ. चालेल. धबधबा नाही आहे पण. धबधबा नाही. हा इकडचे लोकल्स याला म्हणतात की नवरा नवरीचा सुळका. 2 तुम्हाला तिकडे मोठे डोंगर दिसतील आणि आपण जो अंबरनाथवरनं जो बघत होतो मलंगड, हा तर वेगळाच दिसतोय. तो पाठीमागे राहिला. हो मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत रिव्हर्स वॉटरफॉलच्याकडे. पावसाळ्यात हा रिव्हर्स वॉटरफॉल ॲक्टिवेट होतो आणि सह्याद्रीमधला हा सुंदर मलंगडचा रिव्हर्स वॉटरफॉल. बघू शकता मागे अनबिलिव्हेबल नजारा. इथे आम्ही थोड्या वेळासाठी एक रिफ्रेशमेंट ब्रेक घेतलाय. वाह
थंड हवा सुटली आहे आणि मागचा नजारा तुम्ही बघू शकता. मस्तपैकी रुपेशनी आपल्यासाठी हा डाएट आणलाय. हे खजूर आणि मेथीचे लाडू, अंजीर पण आहे. सो मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही बसलो आहे का नॅचरल रेस्टॉरंटमध्ये. खजूर मला भेटत नाही, त्याला काय टाकतो केळं नाही खाला तर नाही देणार बाबा. खातो का बघ, खा. नाही का विचारानं काय आणलं नाही आम्ही. खजूर देतो नाही खात जरा. मला मला नाही खायचं. आता कुठे तोंड लावलं त्याने म्हणून मी मित्रांनो आता आम्ही वरती सुळक्यावरती चाललो आहे आणि काही अंतर चालून आल्यावरती इथे अशा प्रकारे आपल्याला पायऱ्या दिसतात. तर बघूया आता पायऱ्यावरतून वरती जाईल. आता पुढे थोडं चालून आल्याच्या नंतर आपल्याला 2 रस्ते इथे परत बघायला मिळतात. एक रस्ता हा बघा, हा एक रस्ता दिसतोय, हा जातो माथेरान पॉईंटला, जिकडनं मलंगडचा व्ह्यू दिसतो. आणि हा बघा इकडनं एक रस्ता जातोय, हा जातो एकवीर ना, दादीमा. हा रस्ता जातो दादीमाकडे, जिथे ते शिवलिंग वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. सो आता आपण या रोडने जाणार ना, या रोडने आपण जाणार आहोत. बघूया. वरती तुम्ही बघू शकता झाडं, मागे खोल दरी. सो मित्रांनो इथे वरती बसल्यावरती तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय सुंदर व्ह्यू आहे. आजूबाजूचा परिसर तो जर तुम्हाला तिकडे दिसत असेल ना, तो आहे आपला चिखलोली डॅम, जो की बदलापूरमध्ये येतो. आणि हा इकडनं जो हायवे जातो आहे तो आता जो नवीन हायवे बनतो आहे समृद्धी हायवे, तोच आहे. इकडनं टनल आहे आणि तो टनल आपल्याला बदलापूरमधनं बाहेर पडतो. ओके, पनवेलमधून बाहेर पडतो तो. इथे वरती आल्यावर मित्रांनो अशी काही घरं बघायला मिळतात आपल्याला. हरिओम हरिओम हरिओम. हे पत्ता अकेला रहता है भाई. बाय. कसं म्हणता हाँ अच्छा है भाई. बाकी आलो आता फिरत फिरत. क्या पिएगा? नाही मस्त. आपणच राहतो अकेला बात. आता आपण कुशिवलीचा आहे. हा इथंच राहतो. समजे लोक आले त्यांना चहा पाजताय, पाणी पिलाताय. बरोबर. अकेला रहता है भाई. हे काय पाणी? इथलं पाणी पिता का? फुटताय भाई. विहीर बघू शकता. बिल नाही. किती आदमी आता है, किती आदमी जाता है. 12 महिना बापरे. या अव्याचे कचऱ्यात गुटताय ना साला. हा 12 महिना अखेर रहता है. गावात कधी गेलं? गावात नाही जात नाही. गावांना आधी जाणेवाला आहे. तो पाऊस आला ना तेव्हा जातो भाजीपाल्याला. आम्ही अखेर राहताय बाहेर. किती लोक राहता इथे तुम्ही? मी एकटाच राहतो. दत्ता हे पत्ता. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, आपल्याला हे काका भेटलेत. दत्ता बाबा
एवढ्या जंगलामध्ये डोंगरावरती राहताय ना बिनधास्त. हे एकटेच राहतात. बारीकचे लय बारीकची आजी भाजी निकलताय ना हा दुनिया भरला भाजी. खाली उभा आलो तेल कांदा टालो हा चहा प्या ना गुळ. मित्रांनो हे बघा इकडे तुम्हाला एक जनरेटर दिसत असेल. हा तर आपल्याला हे काका म्हणणारे की हे जे जनरेटर आहे ते खालून म्हणजे आपण आता जिकडनं ट्रेक करून आलोय तिकडनं हा जनरेटर घेऊन आले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता जनरेटर कसा आणला असेल एवढ्या वरती. आधी तर येऊन गेला तो हा सुंदरी आता आली तुमच्या पाठी हो जवळच्या सुंदरीला ओळखता ओळखता. आम्ही आला सुट्टी आहे ना. बघा इथे तुम्हाला एक शिवलिंग पण दिसेल. आपण शूज घातलेत त्यामुळे आपण जाऊ नाही शकत पुढे. वा. ते खालून दिसत होता ना सुंदर. आपल्याला वर हा त्या टॉपवर आपण आलोय आणि बघ इथून असं दिसतो. पुढे नको जाऊ पुढे जाऊ नको. बापरे मित्रांनो इथून बघू शकता आपण जास्ती पुढे नाही जाऊ शकत. आपण इथे मजा मस्ती करणं म्हणजे रिस्क आहे खूप. डायरेक्ट खाली हा व्ह्यू बघू शकता तुम्ही एक. ही सह्याद्रीची माउंटन रेंज. मग हा का कोणता वाटतं हा कोणता आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत एकदम टॉप वरती आणि इकडनं तुम्हाला ते समोर दिसत असेल ना ती आहे अंबरनाथची MIDC खोल दरी आनंदनगर MIDC आणि इथे ही खोल दरी आहे. आणि एकदा तुम्ही हा इकडचा व्ह्यू बघू शकता. कंपनी कसं एवढा मोठा आहे ओपन तेच मी बघतोय. हे आपले कुत्रे आपल्याला खाली भेटलेले आणि इथपर्यंत आपल्याबरोबर आलेत. खजूर देतो तर एक तो बघा तिकडे ह्यांना बिचारांना आम्ही खायला काय आणलं नाही. खजूर दिलाय पण खात नाही येतो. हे घे तुला पाहिजे. आमच्याजवळ तेवढाच आहे. हा बघा यांनी खाल्ला बिचारा भुकेलेला आहे. ह्याला नको झालं तो. आता आपला हा मे 13वा किंवा 14वा पॉईंट थांबा असेल. 12वा. तर आता हा 12वा थांबा आम्ही घेतला आहे. मस्तपैकी आम्ही बसलो आहोत आणि केळी खात आहोत. वरती तुम्ही बघू शकता झाडं मागे खोल दरी आणि हा आमचा झालं 70%. 70% ट्रेक आमचा कंप्लीट झाला आहे. आणि इथे हे बघू शकतात खालती जो गाव होतं छोटं तिकडनं हे 2 कुत्रे आमच्या बरोबर होते. ते अजूनपर्यंत आमच्या बरोबर आलेत वरतीपर्यंत. पण बिचारांना खाण्यासाठी आम्ही काही आणलं नाही आहे. आमच्याकडे जे आहेत ते ह्यांच्या खाण्यालायक असं नाही आहे. सो मित्रांनो आता आम्ही खाली उतरतोय आणि आता आम्ही त्या पॉईंटवर जातोय जिकडनं माथेरानचा व्ह्यू आपण बघू शकतो. आज चांगलं झालं की हे ढग आहेत वर. हा ढग आहेत. ऊन नाही दिले. ऊन नाही बिलकुल ऊन नाही. मस्त झाला ट्रेक एकदम जबरदस्त. सो मित्रांनो आता वाजले आहेत 11 आणि ऑलमोस्ट 5 तास झालेत. आपण 6 वाजता ट्रेक चालू केला होता. ऑलमोस्ट आपण मोस्टली सगळे जे गड होते ते एक्सप्लोअर केलेत. आता एक माथेरानचा व्ह्यू पॉईंट राहिला आहे. आता आपण तिकडेच चाललो आहोत. आपल्या साईडला तुम्ही बघू शकता इकडनं जर पुढे गेला तर ही खोल दरी आहे आणि आपण या वेनी चाललो आहोत. काय गेले माहित नाही पण त्याचा एक पाय जर इथे आहे ना दुसरा पाय इथे. हो रे काय गेला माहित नाही. एक पाय इथे आहे ना दुसरा पाय लगभग 5 फुटावर आहे. हा भाई हा वाघाचा आहे. आणि तिथून आहे ना तिसरा पाय बघ किती लांब आहे. कुठे इकडे 5 फुटावर. मी बघत आलो कधीपासून. कुठे
लांबला भेट पाय लांब लांब आहेत रे. नको वरती. नाही नाही नको हे अरे नको भाई रिटर्न मारू रिटर्न मारू नको तिकडं कारण एवढा लांब पाय जो असतो ना तो हो. वाढत असतो. हा अजून आहेत. नको नको हे अरे नको अरे नको रे बाबा पंजे मारले हो रे. हे चला 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 हे बघ ना इथे पंजे मारले हे बघ अरे नको हे रिटर्न मार. हे बघ इथे 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 हे बघ जसं काय काहीतरी झालं इथे म्हणजे झाडावरनं काही जंप बिम मारले असं काहीतरी. मित्रांनो इथे काहीतरी वेगळंच प्रकार ताजे आहेत. पुढे रिस्क वाटते. चला मित्रांनो इथून कल्टी मारा. चला लवकर लवकर चला चला. हे कोणतरी दिसलंय. चला चला. हे कोणतरी आहे. चला चला चला. मित्रांनो काहीतरी वेगळाच प्रकार असू शकतो. जनावर किंवा जे आदिमानव जे असतात म्हणजे ज्यांना आपण ब्रह्मराक्षस म्हणतो, ब्रह्मराक्षस तेही असू शकतात. कारण 5 फूट लांब एवढा पाय साध्या जनावराचा नसू शकतो. सो इकडनं निघणंच बेस्ट असेल कारण इकडे जर हरवलो तर कोणाला पत्ता पण लागणार नाही. मित्रांनो इथे आपल्याला एक खजुराचं झाड दिसलं आहे आणि इथे वरती तुम्ही बघू शकता. या साईडनं पण आहे. या साईडनं मस्त आहे. वा वा हे आहेत ओरिजिनल खजूर. सो मित्रांनो आता आपण मलंगडला पूर्ण वळसा घालून या वेगळ्याच कुठल्या तरी गडावरती आलोय. जिथून माथेरानवरनं जो मलंग पॉईंट दिसतो तिथे. ओके माथेरानवरनं जो मलंग पॉईंट दिसतो ना आता आपण तिथे आहोत. हे बघा हे जर तुम्ही अंबरनाथमध्ये आलात अंबरनाथ तर हे तुम्हाला 3 पॉईंट जे दिसतात आपण त्याच्यात जवळपास आहोत. बघा मित्रांनो आपण किती उंच आलो आहे. अनबिलिव्हेबल. तो बघा तो जो दिसतोय ना आपला समृद्धी हायवे खूप लांब गेलाय तो. आणि हा इकडनं टनल आहे. हा आता हा पनवेलचा पॉईंट आहे ना. हा पनवेलमधनं बाहेर पडलाय. नाही बदलापूर. ओके ती बदलापूर सिटी. पनवेल ती बदलापूर सिटी. ही बघा ही दिसते ती बदलापूर सिटी. पनवेल जस्ट इथून त्या साईडला पनवेल दिसतो. ओके आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल कॉन्क्रीटचं जंगल. तीच असेल बदलापूर सिटी. जबरदस्त एकदम. इथे बघू शकता रुपेशनी मस्त खजूर काढले. हे कच्च्या स्थितीत आहेत. आता घरी जाऊन त्यांना आपण पिकवून खाऊया. आणि प्रदीपचे इथे प्रयत्न चालू आहेत. चाललो आता पोर आणले ते माझ्या. प्रदीपने पण बरेचसे खजूर काढलेत. बघू प्रदीप. अरे वा आम्ही खाऊन बघितला कच्च्या स्थितीत आहेत ते. आता खाण्यात काय अर्थ नाही. चला तुला घाई होती. सो मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट सगळे पॉईंट एक्सप्लोअर केलेले आहेत आणि आता आपण या घनदाट जंगलातनं परतीचा प्रवास सुरू केला आहे. जे पॉईंट आता राहिले आपण एक्सप्लोअर करायचे ते आपण आता पावसाळ्यात बघूया. वा कडक ऊन पडलं आहे आणि आता वाजले आहेत 12. आता आम्हाला ट्रेक चालू करून ऑलमोस्ट 6 तास झालेत आणि आता ऑलमोस्ट आम्ही नंतर आम्ही रिटर्न आता आपण रिटर्न चाललो आहोत. माझ्या मागे रुपेश आणि त्याच्या मागे आहे प्रदीप. तो रुपेश आता आपल्याला उतरायला जास्ती वेळ नाही लागणार. जेवढा तास आपल्याला चढायला लागले म्हणजे 6 तास तर उतरायला मे बी 3 तास लागू शकतात. 2 ते 3 तास आपल्याला उतरायला लागतील. हां आता आमच्याकडे पाण्याचा साठा पण कमी झाला आहे. फारच खूपच कमी आहे. एक प्रदीपकडे वाटली आहे ती पण थोडीशीच आहे. सो आता बघूया कसं काय होतं ते. तुझे पण पाणी संपलं ना. माझं पण संपलं थोडंसं एकदम. एक गोड असेल ते एक मला. ते व्हिडिओमध्ये बोलले आमच्याला खायला नाही. मग इकडून आला. सो मित्रांनो आता आम्ही खजूर खातोय. एक एकच आहे. एक एकच खजूर खातोय आणि
मग मी बघू शकता एक एक वाचवलंय अजून. सगळेजण जाम दमलेत. ऑलमोस्ट आम्हाला 6 ते 7 तास झालेत आम्ही ट्रेक करतोय. आता आम्ही खाली उतरतोय. तरी आपल्याला उतरायला जवळपास अजून 2 ते 3 तास लागतील. आणि मित्रांनो, हा ट्रेक करत असताना तुम्ही बघू शकता कशी दगडं वगैरे आहेत. सो प्रॉपर टेक्निकनी जर तुम्ही उतराल तर तुमचे अँकल्स आणि नी तुम्हाला साथ देतील. अदरवाईज आपल्या प्रदीपचे जे अँकल्स आहेत ते आता त्यांनी साथ देणं सोडून दिलं आहे. तर आता पाणवठा मिळाला आहे. सो आमच्याकडे काहीच पाणी उरलं नाही. सो आता आम्ही हे पाणी पिण्यासाठी वापरू. रुपेश आता पाण्याची बॉटल भरतो आहे. इथे पण हा दिसतो आहे, पण हा जरा पाणी थोडंसं गढूळ वाटते हे, पण हे एकदम क्लीन आहे. सो हे पाणी आपण पिऊ शकतो आणि हे पूर्ण फिल्टर होऊन आपण फायनली आपल्या गाड्यांकडे आलो आहे. समोर गाड्या उभ्या आहेत आणि तो आपण तिथे गेलो होतो वरती आणि असा ट्रेक करत आपण हा ट्रेक पूर्ण कंप्लीट केला आहे. हो, आम्ही पूर्ण दमलो आहोत. आता वेळ झाली आहे 4 वाजले आहेत. आम्ही ट्रेक चालू केला होता परफेक्ट 6 वाजता आणि आता 4 वाजलेत. सो मित्रांनो, खूपच अमेझिंग ट्रेक होता हा. हो, आम्ही आता इथे व्हिडिओ संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब. अशीच नवीन जागा घेऊन आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय. प्रदीप आता सध्या काय बोलण्याचं